तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की आपले जो जो नळाला पाणी येतं त्या नळाची पिशवी तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण ज्यावेळेस पाणी भरतो त्यावेळेस पाण्यामध्ये माती असते किंवा छोटे छोटे जंतू वगैरे असू शकतात. त्यामुळे ते पाणी स्वच्छ निर्मळ गाळून यावं यासाठी मी तुम्हाला आज पिशवी शिकवणार आहे. तर चला करूया सुरुवात. तर आपल्याला इथे उंची घ्यायची आहे. साधारणतः 7 इंच उंची घ्या तुम्ही आणि रुंदी साधारणतः 5.5 इंच घ्या मैत्रिणींनो. तर बघा, आता मी येथे डबल कापड वापरणार आहे. तुमच्याकडे जर कापड जाड असेल तर तुम्ही सिंगल वापरू शकता. आता इथे जरासं माझं कापड हे पातळ आहे, त्यामुळे मी डबल वापरणार आहे. तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात. तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हाईटच कापड घ्या शक्यतो. इतर कलरचे कापड घेऊ नका, कारण कसं होतं मैत्रिणींनो, आपण लाल, हिरवा किंवा निळा असे जर कापड घेतले ना मैत्रिणींनो, तर त्याचा कलर आपल्या पाण्यामध्ये उतरू शकतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही व्हाईट कलरचंच कापड घ्या नळाची पिशवी बनवण्यासाठी. आणि खूप सोपी पद्धत आहे. तुमच्याकडे जर व्हाईट कापड असेल तर तुम्ही या पद्धतीची पिशवी शिवू शकता. पण मैत्रिणींनो, ह्या पिशवीसाठी तुम्ही शक्यतो नवीनच कापड घ्या, जुनं घेऊ नका. कारण आपलं पिण्याचं पाणी असतं आणि आपलं आरोग्य त्या पाण्यावरच अवलंबून असतं. त्यामुळे पाणी स्वच्छ निर्मळ गाळून येऊ शकतं. त्यामुळे शक्यतो नवीन कापडाचाच तुम्ही वापर करा. तर बघू शकता मैत्रिणींनो, मी डबल असं कापड जोडून घेतलेलं आहे. चौ बाजूने मी टिपा मारून घेतलेला आहेत. आता हे आपल्याला दोन्ही पण जे भाग आपण केले होते ते आपल्याला एकमेकाला असं जोडून घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप बघा मैत्रिणींनो, स्किप करू नका, काहीही समजणार नाही तुम्हाला. तर बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही टीप घालून घ्या. आता आपल्याला दाब टीप घालून घ्यायची आहे. त्याच टिपेवर अशा पद्धतीने दाब टीप घालून घ्या, की जेणेकरून त्याचं फिनिशिंग सुंदर दिसू शकेल मैत्रिणींनो. आता आपल्याला पुढच्या साईडने एक फोल्ड करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने पुढच्या साईडला तुम्ही फोल्ड करून घ्या. आता अजून एक फोल्ड का करायचा आहे, आपल्याला तेथे नाडी म्हणजे बंद आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे. त्यासाठी हा एक साधारणतः अर्धा तिथे 1 इंचाचा तुम्ही फोल्ड करू शकता. अगोदर दोन्ही साईडला तुम्ही अशा पद्धतीने टीप घालून घ्या. आता मी इकडे मारली, आता इकडच्या साईडला पण मारून घेते. ही पिशवी मैत्रिणींनो, तुम्ही पिण्याच्या पाण्याला किंवा वापरायच्या पाण्याला सुद्धा लावू शकता. आता आपल्याला नाडीसाठी अजून एक फोल्ड करून घ्यायचा आहे. तो फोल्ड साधारण 1 इंचाचा करून घ्या, की शक्यतो आपली नाडी त्याच्यामध्ये जायला पाहिजे. आपलं जे वापरायचं पाणी असतं मैत्रिणींनो, त्यासाठी सुद्धा ही पिशवी तुम्ही लावू शकता. कारण वापरण्याची टाकी आपण वर्षानुवर्ष धुवत नाही, मग त्याच्यामध्ये गांडूळ होतात, आळ्या होतात, जंतू होतात आणि तेच आपल्या भांड्याला लागू शकतात. आपल्या धुणं धुतो आपण त्याच पाण्याने, त्याला लागू शकतात. त्यासाठी तुम्ही वापरायच्या पाण्याला जरी पिशवी लावली तरीसुद्धा तुमचं पाणी स्वच्छ आणि निर्मळ होऊ शकतं. जे काही घाण आहे ती पिशवीला लागते. तर मैत्रिणींनो, आता फोल्ड करून घेतलेला आहे. आता वरून तुम्ही 1 इंच सोडा आणि खाली टीप मारून घ्या. स्टेप बाय स्टेप बघा, स्किप करू नका. बघा, अशा पद्धतीने आता मी टीप घालून घेतलेली आहे. आता खालच्या साईडला टीप घालून घ्या. पिशवी सारखं शिवायचं आहे, काहीच अवघड नाही, कुठल्याही ताईंना जमू शकतं. तर बघा, आपली पिशवी पाण्याची तयार झालेली आहे मैत्रिणींनो. आता आपण याला सवच्च करून घेऊया. बघा, अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही पण टोक काढून घ्या, की दिसतानाही फिनिशिंग व्यवस्थित दिसू शकते. आपली पिशवी छान आणि सुंदर अशी झालेली आहे. कुठल्याही
नळाला हे बसू शकते मैत्रिणींनो. तर बघा आता मी तुम्हाला नाडी शिवून दाखवते. मैत्रिणींनो आता आपण बंद शिवणार आहे, म्हणजे नाडी. नाडीसाठी मी रुंदी घेतलेली आहे साधारणतः 1.5 इंच आणि उंची घेतलेली आहे 20 इंच. बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जर शिवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने माप घेऊन शिवू शकता. तर बघा आता आपला बंद तयार होत आहे. तर बघा मैत्रिणींनो आपली नाडी तयार झालेली आहे. आता तुमच्याकडे सेफ्टी पिन असेल त्या सेफ्टी पिनच्या साहाय्याने आपल्याला ही नाडी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. खूप वेळ लागत नाही, तर तुम्ही ही अशी नळाची पिशवी बनवू शकता. तर बघू शकता मैत्रिणी किती सुंदर आपली पिशवी खूप कमी वेळात तयार झालेली आहे. तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये जर व्हाईट कापड असेल तर अशा पद्धतीने पिशवी तयार करा आणि नळाला लावल्यानंतर अशा पद्धतीने बंद ओढून घ्या की जेणेकरून नळाला पॅक बसेल. आणि जरी तुम्हाला वाटत असेल की नाही बसली तर तुम्ही एखादी गाठ बांधू शकता नळाला. तुमचं पाणी पिण्याचं किंवा वापरायच्या सुद्धा पाण्याला तुम्ही जर ही पिशवी लावली तर वापरायचं पाणीसुद्धा व्यवस्थित आणि छान येईल. वापरायच्या पाण्यामध्ये सुद्धा जंतू, आळ्या, गांडूळ झालेले असतात मैत्रिणींनो. त्यामुळे वापरायच्या पाण्यालाही तुम्ही ही पिशवी लावा आणि पिण्याच्या पाण्यालाही लावा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.